नमस्कार मंडळी. सगळीकडे घाबरवणाऱ्या, रडवणाऱ्या, चीड आणणाऱ्या दुनियेत आली आहेत तुम्हाला निखळ हसवणारी माणसं. चला तर त्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, आपल्या गोड, समंजस आणि सहज अभिनयानं अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून रसिकांशी आपुलकीचं नातं निर्माण केलेली गोड अभिनेत्री रुजुता देशमुख आहे आजची आपली खास पाहुणी. आणि तिच्यासोबत विनोदाचा खेळ रंगवायला येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वीक प्रताप, सातारचा विनोदी तारा रोहित माने आणि तिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. काय आहे इथं? अगं मी इकडे कुठं आलीस तू? अगं चोरी करायला आलो का तुम्ही? नाही तेच मी चेक करायला आले. रात्रीची चोरी करायला जाताय का कुठल्या बाई संग झंगाट आहे तुमचं ते? हाय का आता काय बाय आहेस ना का संशय घेतीस होय माझ्यावर? मी संशय त्या उशाशी काय करत होत्या बाईच्या? हजार वेळा सांगितलंय लगा माझं झंगाट नाही म्हणून चोरी करायला आलो मी इथं. मग कशा पैसे शेंट बेंट फुसफुस करून निघतं ती घरातनं? अगं मी सेंट मारतोय म्हणजे आपलं कामच तसं आहे. काय हे संडासाच्या पायपावनं चढायला लागतंय लगा. आपलं आपल्याला बरं वाटलं पाहिजे की नाही? है की नाही? हा काय? म्हणजे फ्रेश वाटलं पाहिजे म्हणून मी सेंट मारतो. हा काय? आणि मग एवढे चापून चुपून केस कशा पाहिजे इंचरले ती? हा अगं न मी सवयीच असतंय लगा रोजच्या ती. सवयच. आता मला सांग, मी असं या आरशा पुढे गेलो आणि त्याच्याकडे न बघताच निघून गेलो तर त्याला कसं वाटेल? कसं वाटेल त्याला? कसं वाटेल? काय उत्तर देणार त्याला? काय? ती म्हणाल का त्याच्या आईचं गायबानं बघितलं बी नाही माझ्याकडं. घरातलं बावळाट आपलं सारखं करून बघतंय नुसतं सारखं माझ्याकडं. कोण बावळाट? तू बावळाट बस. म्हणजे हळू आवाजात पूल, हळू आवाजात पूल. तुला काय संशय घेऊ नकोस माझ्यावर. माझं नाही झंगाटला का कुणावर? घ्या माझी शपथ. अगं तुझी शपथ नाही जानू. खरंच का? हे बघ, पहिल्या चोरीची शपथ घेऊन सांगतोय. अगं माझं फक्त तुझ्यावरच प्रेम आहे. आता लय बडाबडा करू नको, मला काम करू दे. हळूच. पण मग त्या उंबरगावच्या कल्पनेचं काय हो? तिचं आणि तुमचं काय नाही वय? तू किती वेळा सांगितलाय का तिचा माझा काही संबंध नाही म्हणून? ते कशा पायी फोन करते तू मसनी? अगं ती माझी मिस कॉल फ्रेंड आहे. मिस कॉल फ्रेंड म्हणजे? म्हणजे का नाही, एक दिवशी मला कॉल आला होता. कल्पनाचा? नाही त्याची काही कल्पना नाही, पण कॉल आला होता. ह्याच्या आईला मी उचलायला गेलो तेवढ्याच तो मिस कॉल झाला. तिचा नंबर फक्त मी सेव्ह करून ठेवलाय, कल्पना मिस कॉल फ्रेंड. असं आहे होय? लफर बिफर काय नाही होय तुमचं? अगं नाही सांगतोय तुला तरी तसंच करते का? आणि ते काय करा चोरी? काय चोरी? आता काय बोलू नको बस आणि आवाज करू नकोस. साव्या कुठे गेल्या का? आहो सुरेशराव, तुला का लय लाडात येऊ नकोस, नाही तर चोरी सोडून तुला घरी घेऊन जाईन. ऐका ना, सॉरी मागते, सॉरी करा की. नको काय तुझं सॉरी. नाही नाही, आता ना इथून पुढे तुमच्यावर कवा संशय घेणार नाही मी. आता संशय घेतला नाही. अहो ऐका ना सुरेशराव, कुलदैवतेच्या पाया पडते दोन्ही हात जोडून. कुलदैवतेच्या पाया पडते दोन्ही हात जोडून. आणि सुरेशराव रोज पहाटेच्या घरी येतात 2 घरं फोडून. गेला का राग? गेला का राग तुमचा? चोरी करा. तू आता गप बस, तू कोपऱ्यात बस. ते उघडत नाही होय? कोपऱ्यात बस, ती उघडणं झालंय का? थांब बघतो, चावी गावती का बघतो. काय म्हणते? किचन मध्ये जाऊन तेवढी किसणी घेऊन येत होय?
किसनी ती माझ्याकडे खवणी आहे किसनी नाही आहे. आहे का आता? बरं थांब बघतो आहे का बघतो. ती गुलाबाची चादर बिली भारी आहे हो. ती बी घे. तू झोपली की लागा ती आता तिच्यावरली चादर कशी काय काढणार. तू काय बोलू नको मला काय घ्यायची ती घे तुम्ही. ही घे ही घे यातलं. मी घेते तुम्ही चादरी बघा मी काय घेते. बघतोय थांब. जाऊ बघतो. किती उशीर केला तुम्ही. किती वेळ वाट बघते मी. डोळा लागला ना माझा. तुमच्या सेंटचा वास आला होता मला झोपेतच. त्याच्यावरूनच कळलं तुम्ही आलायत. काय बोलती का तू. बाई काय असं परक्यासारखं का वागताय तुम्ही. हा वास तुमच्या सेंटचा मला खूप भावतो. मी दिलाय ना हे सेंट. मी वाढदिवसाला दिलं होतं तुम्हाला हे सेंट आठवतंय ना. अगं बाई रोज वापरून संपवून टाकणार की काय तुम्ही. बर श्श, थांबा. आधी मला सांगा तुमच्या त्या बिंडोक बायकोला काय सांगितलंय तुम्ही. काय थापा मारल्यात मला लवकर सांगा. वाटेल ती बोलू नकोस केलं का माझा संसार मुडशील का तू. अहो, मी कशाला संसार मोडीन तुमचा. असं का तुम्ही परक्यासारखं वागताय. हा? असं वागणार तुम्ही माझ्याशी. बसलं का तू कोण आहे बरं कोण आहे? गावच्या कल्पनाशी असं वागणार तुम्ही. हा? काय रे ही काय माहिती उंबरगावची कल्पी. अगं नाही ना काय मी. काय? नव्हे. तुचकी आहे हिते. हा? तू हायस माहिती उंबरगावची मिस कॉल फिरेंड. अगं न- लई रिंगा वाजत्यात ग तुझ्या. हा? आली मोठी शायनी माझाच नवरा सापडलाय तुला गटकवायला. ही कोण बाई आहे. अगं माझी बायको आहे ती. बाई बिंडोक मी आहे. ही बायको आहे तुमची. ही आहे. अहो तुम्ही मला म्हणाला होता तुमची बायको पलंगावर खेळलेली असते 4 दिवसांची सोबतीये जाईल 1-2 दिवसात. असं का म्हणलं मी. कोटारडी आहे बाई. 4 दिवसाची सोबती आहे होय. अगं बाई, हे मलाच माहित नाही का. अगं नाही म्हणलं. काय धाड भरली ना. काय धाड भरली मला. अगं मी नाही म्हणलो ना मी तर. बाई 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 सुरेश राव आपल्या या नात्याविषयी तुमच्या बायकोपासून किती महिने आपण लपवून ठेवलं. मरशील पण मरशील. आता हे अशा पद्धतीने कळलं म्हटल्यावर अहो 4 दिवस सुद्धा जगायची नाही हो. 1-2 दिवसातच जायची ही. सॉरी लई बोलतीस. मी जाईन तर जाईन तुमच्या दोघांनी आधी पोचीन मगच जाईन चटकीन कुठली. काय भाषा आहे हिची अशुद्ध हो. अगं बाया 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 माझी भाषा तुला अशुद्ध वाटती आणि योला हाय मराठीचा पंडित तवा. काय नको बोलतोस तू. काय बोलतोस अशी याची भाषा आहे. हा? याची भाषा चालते माझी भाषा खटकती वाई झिपरे. नमे अगं तुझी शपथ घेऊन सांगतो ही जण माझा काय संबंध घ्या नाही. घ्या घ्या हिचीच खोटी शपथ घ्या. ही जाणारच आहेत 1-2 दिवसात. अरे गप की का. गपकी ग. कवापासनं चालू आहे तुमच्या दोघांचं लफडं. शी लफड. काय भाषा आहे हिची लफड. पवित्र प्रेम आहे आमचं एकमेकांवर. पवित्र प्रेम. मी तुम्हाला सांगते या इकडे बसा. काय माहितीये का बाई माझा नवरा दौऱ्यावर असतो मी इथे एकटी असते हो. आणि तसंही माझा नवरा मला आवडतच नाही. सारख्या माझ्या भाषेतल्या चुका काढतो अहो. त्यो तुमच्या बी भाषेतल्या चुका काढतोय. बघा तरी. कोण आहे तो. मला म्हणतो व्यस्त म्हणायचं नाही व्यग्र म्हणायचं. दैदिप्यमान म्हणायचं नसतं देदीप्यमान म्हणायचं असतं. माझ्या अपरोक्ष नाही तर माझ्या परोक्ष असं म्हणायचं असतं. अहो काय सांगू तुम्हाला. एक दिवस ढेकर आला की ढेकर आली यावरून दिवसभर भांडत होतो आम्ही. शेवटी झोप आले असं म्हणून झोपी गेलो. लगा 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 वाट लागली लगा तुमच्या आयुष्याची. ह्याच्या आईला जेवण महागाई पेट्रोल ट्रॉफिक गॅस असलं प्रश्नच नसते देऊ तुमच्या आयुष्यात. कसे गोड बोलतायत बघा. कसं प्रेमात पडायचं नाही यांच्या. म्हणूनच प्रेमात पडले मी. पहिल्या दिवशी आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो हो की नाही. अगं नाही. मला सांगा तुम्ही पहिल्या दिवशी अशी उत्स्फूर्त अशी कविता केली होती आठवते ती तुम्हाला. मी तुम्ही माझ्यावर कविता नाही आठवत. नमे काही संबंध नाही. खरं सांगतो काही संबंध नाही. अहो, मग मला आठवते ना ती कविता. मी सांगते तुम्हाला. मी ऐकवते ना. माझ्या आयुष्याला लावलंय तुझ्या प्रेमाचं तोरण. कुणी मी
माझ्या आयुष्याला लावलंय तुझ्या प्रेमाचं तोरण. आता माझं एकच स्थान तुझे चरण, तुझे चरण. मी हो नटली ही, सजली ही, नजर ना लागो तुझ्या सौंदर्याला. हे मी लिहू शकत नाही. दोघे मिळून हक लावून लावू त्या नम्रताला. हे खरं आहे. काय बोलला? काय बोलला? मला हकलून लावणार आहेस होय? नाही. मला हकलून हात लावू नकोस मला. सॉरी, खरंच नाही तर. लायकी आहे काय रे तुझी? अरे माझ्यावर कधी एका वळीचा निबंध लिहिलं नाही रे तू. आणि हिच्या कवितावर कविता हाणायला लागलाय होय. नाही केली ना. हात लावू नकोस मला. खरंच नाही. तुझे आता दिवस संपले. अगं. तुझी आता उलटी गिनती सुरू झाली सूर्या. एक मिनिट. मला काय बोलायचं ते बोला. माझ्या सुरेश रावांना काय बोलायचं नाही सांगून ठेवते. लई बोलतीस. एवढीशी आहेस ग चिचुंद्रे. अशी काढून हित्त चेचील. कसं सांगू तुम्हाला मी. यांच्या प्रेमाचा सुगंध अजूनही रुंजी घालतो माझ्या मनात. मी काहीच घातलं नाही. ही बाया काय बोलती? अगं आई सब मी रुंजी चोरायच गेलो नाही कुणाच्या घरी, तर हिला कशी काय रुंजी घालणार? सुरू तुम्हाला काहीच आठवत नाही? मरशील. आपली आपली प्रेमाची निशाणी ती तरी आठवते तुम्हाला? काय बोलतीस तू? प्रेमाची निशाणी झेकोस्लोवाकियावरनं मी तुमच्यासाठी सेंट आणला तो. आणि मग तुम्ही मला वचन दिलं होतं प्रत्येक भेटीला झेकोस्लोवाकियाचा सेंट लावणार तुम्ही. आजही तो सेंट लावून आले तुम्ही. हाय वय ते. अगं, म्हणजे ह्या बयानं दिलेला हाय वय ते झकलो खोकलो वाक्याचं शेड. रुजुता डार्लिंग, I am back. अय्या हो तुम्ही आला. तुम्ही चेन्नईवरनं 3 दिवसांनी येणार होतात ना? लवकर आलो का परत जातो? नाही थांबा. बरं झालं तुम्ही आलात. मला खूप गरज होती. नाही नाही आम्हाला बी गरज गोंधळ झालंय हे. होती. एक मिनिट. इकडे 2 मिनिट थोबाड बंद. नवीन मोलकरीण. नवीन मोलकरीण नाही. मी तुमच्या बायकोच्या नवऱ्याची बायको आहे. ओ वा वा. माझ्या बायकोच्या नवऱ्याची बायको म्हणजे? अहो मालक यांचं झंगाट सुरू आहे. बाई. आता रंगे हात पकडले हित्त हित्त. रुजुता, अहो नाही ही वाट ही बाई जे अशुद्ध बोलते ते खरं आहे? नाही. ही बाई खोटारडी आहे. हे बघा मी तुम्हाला सांगते. हा ना हा चोर आहे. आणि या चोरासोबत तुझं अफेअर आहे? अहो नाही. हा चोरी काम करायला घरात. नाही यार रुजुता, चोरी काम नसतं. चौर्य कर्म म्हण किंवा चोरी करायला आला असं काहीतरी म्हण. अहो काय आता घडतंय ते महत्वाचं आहे ना. भाषा सुधारू नका. हा, sorry. संडासाच्या पाईपावरनं हा चोर घरात घुसला. वर बायको आली मागून. आणि तुम्हाला मी सांगते ते दोघं एकमेकांशी जे काही बोलत होते ते ऐकून मी प्लॅन केला. त्यांना ट्रॅप करायचं होतं मला. आणि आता मी पोलिसांना फोन लावणारच होते तेवढ्यात तुम्ही आलात. काय काय रस्तीच गच्चुंद्रे. तुम्ही नेहमी मला सांगता की नाही डोक्याचा वापर कर हो, सांगता की बरोबर. मग आज मी डोक्याचा वापर केला तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही. असं करू नका. नाही. ओय खट्टरडे. लय शहाणी आहेस वय. मी तुम्हाला ती सांगते ह्या दोघांचं की नाही लफडं सुरू आहे पद्धतशीर. अगं नाही ना, हिने मी ह्याला तुझी शेंट शपथ- मला खोटी शपथ घेऊ नको. हिने ह्याला शेंट दिलाय. याने हिच्यासाठी कविता केली. आणि एवढंच नाही त्यांनी रुंजी घातली हिला. रुंजी घातली ना. काय समजते ही रुंजीला? विचारा आता तुम्हीच. घातली का नाही बोल. बोल पुढे द्या. घातली का नाही रुंजी? हा? सांग सांग मी कविता केली. सांग समजत स्वाभाविक उचकट नाही तर मग चांगलं सोडून हातात देईन. हो खरं आहे, हे खरं आहे. हे खरं आहे. ऐकलं. हे जायला आता असं बी आमचं दोघांचं तुटलंच आहे. तुझी नाही वाटच लावतो आता. साहेब ही जण माझं 1 वर्षापासून लफडा आहे. रुजुता अरे डोकं बिकं फिरलं की काय तुझं? रोज इकडे गुलगुलू करत असतो तुम्ही गेले हो. रुजुता काय बोलतोय हा? साहेब तुम्हाला माहितीये का ही बाई ना तुम्हाला लय कटाळली. मला लय कटाळली. तुम्ही सारखं तिला भाषेवरून प्रॉब्लेम काढता का नाही त्यामुळे आतल्या आत घुसमटली होती. मग मी आलो त्याच्यामुळे आता वाईस ती मोकळी झाली. हे खरं आहे रुजुता? हो नाही. साहेब ऐका की महत्वाचं काय माहितीये का मी हिला रुंजी घातली. एकदा दोनदा नाही 4 वेळा रुंजी घातली.
हे काय समजतंय तुरुंजीला? माझं ठरलंय रुजुता, काय मला घटस्फोट हवाय. मला बी आता या माणसासोबत राहायचं नाही, नाही. नाही, मी काय असं म्हणते मालक, मग हात लावू नको. असं करू नको. मी काय म्हणते मालक, या दोघांना काय एकमेकांसोबत संसार थाटायचाय, काय रुंजा घालायच्यात त्या घालू द्या. आपण दोघं लगीन करू. नाही नको, हात लावू नको. असं करू नको. हिचं ऐकू नका. तुला काय वाटलं रे? ऐकू नका. हा, तू ए गपना झिपरे गप्ती का? हा, तुला काय वाटलं र? लय शहाण आहेस वय. तुला एकट्याला चोऱ्या करता येतात वय. हा, एकटाच संडासाच्या पायपावरनं चढ उतार करू शकतोय वय. मी भी यासनी चोरी कशी करायची ते शिकवू शकते. मालक चला मी शिकवते तुम्हासनी संडासाच्या पायपावरनं कसं उतरायचं ते. मला- चला, चला, ऐक, चला, माते 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 मस्तिष्कावर तीव्र आघात झाला. ह्याच्या ऐको लागलं. एवढंच होतं. कशाला एवढं बोलतय? लगा भाषा सोडून झाले. असं आहे बघा यांचं. बरं बसा, तुम्ही चहा घेणार? लाज वाटते का तुला? माझा संसार मोडलास का तुमच्या पाचतीस होय मला? अहो काही संसार मोडलेला नाहीये. हे बघा, तुमच्या बायकोला माझा नवरा भाषेवरनं एवढं मोठं भाषण देईल, 10 मिनिटात ते इथूनच परत येतील बघा. वर की कुठेतरी जाऊन. आता का नाही तुझ्या घरात का चोरी करायला येणारच नाही. नकाच येऊ. हे अहो, चोरी करणार नाही आता तुम्ही. तुम्ही काय करताय? चोरी करणार नाही आता. तुम्ही दारातून जा पायपावरनं. नाही नको दारात- बाबा, आपलं इथनंच अहो, बरं काय आहे. करताय? ऐका. बर नवरा घरी येताना त्याला दूध आणायला सांगा. वा 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 वा, आम्हाला चोरीचा मामला फारच आवडला. मस्त झाला परफॉर्मन्स. सई काय म्हणशील? गोड परफॉर्मन्स होता. खूप खूप स्वागत. खूप वर्षांनी आपण भेटतोय आणि कित्येक वर्षापासून बाहुली सारखीच आहेस, अजूनही बाहुलीच दिसतेस आणि खूप माध्यमातून तुझे परफॉर्मन्सेस बघितलेत, पण आज तुला पहिल्यांदा असं लाईव्ह परफॉर्म करताना बघितलं आणि खूप मजा आली. Thank खूप गोड दिसतेस आणि तुझा गोडवा तुझ्या परफॉर्मन्समध्ये सुद्धा उतरला होता. इथे येऊन आमच्या वेड्या फॅमिलीत अजून वेडेपणा भरल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. खूप मजा आली. मस्त संकल्पना होती आणि तुम्ही ती छान फुलवलीत. प्रसादा. कॅरेक्टरायझेशन फार मस्त होतं. रोहित, नमा फॅन्टॅस्टिक. पृथ्वीकनी मजा आणली. ऋजुताजी तुमचं मनपूर्वक स्वागत या मंचावरती. मला आठवत नाहीये की मी तुला शेवटचं स्टेजवर कधी बघितलंय. इतकी वर्ष झाली त्याला आता. इतक्या गॅप नंतर तुला लाईव्ह बघताना खूप मजा आली. सगळे जुने दिवस आठवले आणि तुझं दिसणं आणि तुझा परफॉर्मन्स अजूनही तितकाच टवटवीत आहे जितका 20 वर्षांपूर्वी होता. वंडरफुल, मजा आली रुजू. थँक्यू सो मच. ताई, तुला हास्य जत्रेत सहभागी होऊन परफॉर्म करून कसं वाटलं? अर्थात धमाल आली. आधीच एकतर मी फॅन आहे तुम्हा सगळ्यांची आणि तुम्हा सगळ्यांचे संपूर्ण टीमचे खूप खूप आभार. मला असं नेहमी वाटतं की तुम्ही खरं तर पुण्य कमावताय. तुमचे एवढे फॅन्स आहेत आणि इतके तुम्ही सगळ्यांना हसवत असता. तर असेच हसवत राहा आम्हाला सगळ्यांना आणि मला बोलवलं त्याबद्दल खरंच मनापासून आभार. हाऊ स्वीट. थँक्यू ताई, सहभागी झाल्याबद्दल खूप धन्यवाद. Thank you. मंडळी, फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणजेच गौरव मोरेच्या मेंदूचा फिल्ट्रेशन टँक झालाय बंद आणि त्या अवस्थेत नेहमीप्रमाणे त्याला साथ द्यायला येत आहेत कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात, कोकण कोहिनूर ओंकार भोजने आणि विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. अगं नाही अगं नाही, अजून बेशुद्धच आहेत ग ते. नाही अगं डोक्यावर पडलेत ना ते. अगं नाही, तर तसं नाही ग. अगं ते कॉमेडी शो मध्ये ऍक्टर म्हणून काम करतात ना, तिथे जसे पडले ना तसेच पडले ते. हो सांगते मी. अगं काय झालं, आम्ही ना बाईकवरून जात होतो तर समोरच्याने हॉर्न दिला तर ह्यांनी चालू बाईकवरच अरे बाप मरतो काय मी असं केलं आणि पडले. नाही मला नाही लागलं. मी 6 वेळा बाउन्स झाले. नाही आणि 6व्यांदा एका सायकलवाल्यावर पडले. नाही त्याचं माहित नाही काय झालं. हो पण नाही ना ग, अजून नाही शुद्धीवर आले. मला ना खूप टेन्शन आलंय.
अगं, आता डॉक्टर आल्यावरच कळेल ना काय हो काय बाकी माझ्या कर्माचे भोग आणि काय. हॅलो. हां नाही नाही अरे जास्त काही नाही झालं रे. नाही नाही तू आधी ऐक, उगाच काळजी करू नको. ऐक, नाही छोटासा ॲक्सिडेंट आहे रे. मग उगाच काळजी करशील आणि सगळ्यांना सांगत फिरशील. मी फक्त सायकलवर होतो हां आणि समोरून बाईक आली. ऐक ना बाईकला मी नाही धडकलो, बाईकवरची बाई माझ्या अंगावर पडली आणि मला मुका मारला. हां नाही तेच आता ते एक्सरे काढले ते डॉक्टरांना दाखवतो आणि निघतो. हां हां नाही तेवढंच काम आहे. सॉरी सेम धक्का. एक्सक्यूज मी, हा तुम्ही वनिता तू भोजा तू तू इथे काय करतेस? माझ्या सोबत तू इथे काय करतोयस. अगं काय नाही, एक छोटासा ऍक्सिडेंट झाला, मला थोडा मार लागला म्हणून मी आलो. काही नाही 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 मला जास्त नाही लागलं. मी सायकलवरूनच जात होतो, समोरून एक बाईक आली हा. आणि बाईकवरची बाई माझ्या अंगावर पडली म्हणून मला मार लागला, एवढंच. बापरे तू होतास. म्हणजे मीच पडले तुझ्या अंगावर. सॉरी सॉरी सॉरी. काय म्हणजे ती बाईकवरून माझ्या अंगावर पडलेली बाई तू होतीस? हो सॉरी. तरीच म्हटलं त्या मुक्या मारामध्ये आठवणीचा ओलावा कसा होता. वनिता तू तू कशी आहेस? तू सुखात आहेस ना? हो हो हं? खरंच खूप सुखात आहे. खरं तर नाहीये सुखात. याच्यासोबत लग्न करून कोण सुखात राहील ना. नाही नाही पण खूप सुखात आहे. लग्न करताना वाटलं नव्हतं एवढा मोठा फेमस ऍक्टर होईल, पण आता खूप मोठा फेमस ऍक्टर झालाय. गौरव मोरे म्हणून सगळेजण ओळखतात. हा तुझा नवरा आहे? हो आता सोडू पण नाही शकत ना, फेमस आहे. म्हणजे वनिता तुला माझी आठवण येत नसेल ना? नाही भोजा मला तुझी खूप आठवण येते रे. नाही वनी विसरलेस तू. नाही भोजा मला खरंच खूप आठवण येते तुझी. खरंच? पण आता काहीच करू शकत नाही, माझं लग्न झालंय रे. ऐक हे ऐक गौरव ऐक डॉक्टर 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 गुजराती डॉक्टर डॉक्टर कुठे डॉक्टर डॉक्टर गुजराती डॉक्टर डॉक्टर गुजराती डॉक्टर गुजराती. क्या हुई छे? डॉक्टर बघा ना. मी कोण आहे? हा हा कोण आहे? तू कोण आहे आणि मी मी इथं काय करतोय? हा डॉक्टर हे असं का बोलताय? हे ज्या गोष्टीची मला भीती वाटत होती तेच झालं. म्हणजे काय झालं? काय झालं? स्मृतिभ्रंश. मेमरी लॉस झाला यांचा. मिसेस मोरे सांभाळा स्वतःला. काळजी घ्या. वने वने तुझ्या लक्षात येते का? काय? त्या काय म्हणाल्या? काय? त्या म्हणाल्या तुझ्या नवऱ्याचा स्मृतिभ्रंश झालाय. हा मग अगं मेमरी लॉस. तो सगळं विसरला आहे. अगं हीच संधी आहे आपल्याला पुन्हा एकत्र येण्याची. अपघातानं आपल्याला संधी दिली आहे. हाच नियतीचा संकेत आहे वनिता. मी आजही फक्त तुझीच वाट बघतोय. शपथ. नाही भोजा, मी माझ्या नवऱ्याशिवाय दुसऱ्या कोणाचाच विचार नाही करू शकत आता मी. खरं तर करू शकते. नाही नाही, पण मला त्याला धोका नाही द्यायचा. मला शपथ त्याला धोका नाही द्यायचा. अगं पण वने आपण त्याला फसवत नाही आहोत, पण धोका कसं म्हणता येईल? नाही आपण त्याला फसवणार नाही आहोत वने. विश्वास ठेव. आपण त्याचा सांभाळ करू. आपण त्याचा सांभाळ करू. विश्वास ठेव माझ्यावर. अरे, पण तो आता फेमस झालाय, सगळेजण ओळखतात त्याला. तू थांब. मी सांभाळतो. तू थांब. बाबू
कसं वाटतंय आता बरं आहेस ना बाबू? बाबू कोण बाबू? हं? कोणाचा बाबू? अरे बाबू, अरे मी तुझा मालक. माझा मालक? हा, ही बघ, ही माझी बायको, तुझी मालकीण. तू आमच्याकडे घरगडी म्हणून कामाला आहेस ना? मी तुमच्याकडं घरगडी म्हणून कामाला आहे? हो. काय सांगतायसा? अरे असं काय करतो? बस इथं. अहो मी तू बस. तुमच्या घरला घरगडी म्हणून नाही मालक इथं नाही, नाही. नाही, तू बस. इथं नाही बरं बघ. बस बाबू. बाबू तुला आठवतंय? काय? अरे नाही का, त्या रात्री खूप थंडी होती, 3 कुत्री आणि तू दाराबाहेर कुडकुडत बसला होतास. हो मग मी त्या कुत्र्यांना आतमध्ये घेतलं. आणि मला नंतर तुला पण आतमध्ये घेतलं, तुझी दया आली म्हणून. होय का? हो. म्हणजे तुम्ही माझा मालक आहेसा? हो. मला नाही नाही, अरे असू दे ना. मालक. तू आमच्याकडे काम करत होतास आणि मागच्या आठवड्यात तू पडलास हाय. म्हणून तुला इथे घेऊन आलो आणि तुझ्या डोक्याला लागलेलं म्हणून तुला काय आठवत नाहीये. होय का? हा. म्हणजे तुम्ही माझा मालक आहेच? मालक आहे. मालक पाया पडतो, मला तुमच्या पाया पडतो. अरे. मालकीन बाई तुमच्या बी पाया नाही, पडतो. नको, नको. नाही हो, तुमचं लय उपकार आहे ती माझ्यावरती. माझ्या कातल्याची चप्पल करून तुम्हाला घातली पाहिजे हो. हा मालकीन बाई, तुम्ही तर अख्खा पाय घालून बसाल त्याच्यात. होय का नाही? बघितलंस, जरा सोयीची भाषा मिळाली की ह्याला सगळं सुचायला लागतं. माझा मालक आहे तुम्ही? हो होय 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 माझा मालक. हो. मालक हा? भेट- एकच मिनिट. हा मालक मला बघितलं सोने, सगळं पटतंय त्याला. हा, आपण त्याला गावी नेऊ आणि गावच्या घरी ना घरगडी म्हणून कोंडून ठेवू, कोणाच्या लक्षात येणार नाही. अरे नको घाबरू, तुम्ही आहे ना, काय घाबरू नको. हा? गौऱ्या 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 माझ्या भावा, गौऱ्या काय झालं तुला यार? गौऱ्या कसं आहेस तू आता? हे कोण आहेत? हे कोण आहेत? अरे गौऱ्या असं काय करतोयस? अरे गौऱ्या, मी तुझा जीवश्य कंठश्य मित्र खांडेकर. कोण खांडेकर? गौऱ्या यार असं काय करतोय? लहानपणापासून आपण एकत्र आहोत, लहानपणापासून एकत्र एकांकिका केल्या. मी लेखक दिग्दर्शक, तू अभिनेता असायचास. कित्येक प्राईज जिंकलो आपण. ते नाही का, एकांकिका जिंकल्यावर आपण स्टेजवर जाऊन डान्स करायचो. ए बच्ची, ए जिंकलो आपण, नाही का? बच्ची, हे कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय मला. नाही नाही, बच्ची बच्ची कुठेतरी ऐकायचं वाटतंय. बच्ची, बच्ची, बाबू नाही, बाबू नाही, मला पण नाही, मला पण इथे बस. मला की मला ना कुठेतरी बच्चे आहे ना ऐकायसारखं वाटतंय. नाही, ए, पोलीस! बस मला ऐकल्यासारखं नाही बाबू, बच्ची नाही बाबू, बच्ची नाही, मच्छी. बच्ची. तू पडलास ना तेव्हा मच्छी बनवत होतास. हो, मांदेलीवरतीच पाय घसरून तू पडलास. होय का मालक? मच्छी नाही, मच्छी मच्छी. हे माझं मालक बरोबर बोलते ते. हे काय करताय? मालकीन बाई, त्याला असं का सांगताय तुम्ही? खंडेकर, मी तुमच्या पाया पडतो, त्याला कसलीच आठवण करून देऊ नका. गौऱ्याची मेमरी गेली आहे. काय? गौऱ्याची मेमरी गेली? मेमरी गेली आणि तुम्हाला कसं सांगू, माझं आणि गौऱ्याच्या बायकोचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. हो, काय बोलतोय? खरं सांगतो, या अपघाताच्या निमित्ताने आम्ही पुन्हा एकदा भेटलोय. खरं सांगतो, आणि वनिता आहे ना, गौरवकडे सुखी नाही हो, म्हणून आम्ही एकत्र राहण्याचा विचार केलाय. खरं सांगतो, आणि आम्ही गौऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही आहोत, आम्ही त्याचाही सांभाळ करणार आहोत. मला नाही, खरं सांगतो, मी ह्याला नाही, आम्ही ना त्याला आमच्याकडे घरगडी म्हणून, नोकर म्हणून ठेवणार आहोत आणि त्याचा सांभाळ करणार आहोत. प्लीज तुम्ही त्याला कसलीच आठवण करून देऊ नका. एक Please. मिनिट. म्हणजे तुला असं वाटतंय की तू माझ्या मित्राला घरगडी म्हणून कामावर ठेवशील आणि मी ऐकून घेईन? ऐकून घ्या ना, ऐकून घ्या. गौऱ्या, मला पण घरगडी म्हणून हवाय. 6 महिने तुझ्याकडे ठेव, 6 महिने माझ्याकडे ठेव. नाही 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 नाही, असं कसं? माझा नवरा तुमच्याकडे 6 महिने मला नाही चालणार. मग मी जातो. मी नाही, सांग- नाही, ऐका ना, ऐका ना. प्लीज प्लीज असं करू नका, मी तुमच्या पाया पडतो. कुछ राज कैद रहने दीजिए यादों में, वरना हर एक किस्सा तो शायर भी नहीं सुनाता. पण देणार की नाही ते सांग ना. ते बरोबर सगळं. मी देणार, देणार. गौऱ्या, 6 महिने माझ्या. हा, पण 6 महिने आमच्याकडे. हे ठरलं. हां, त्याला गौऱ्या बोलून का प्लीज? नाही, त्याचं नाव गौऱ्या नाहीये, प्लीज ऐका. काय बंडू, कसा आहेस? बंडू नाही दादा, तुम्ही मगाशी ते बोलत होतात ना मला नाही नाही, एकांकिकेबद्दल. ते असं पटकन ते ना. काय नाही, ते माझं स्वागत होतं. ते असं काय नाही, ते विसरून जा. बंडू, कोण? ओळखलं का मला? कोण बंडू? अहो नाही, अहो मी ह्यांचा घरगडी बाबू आहे. मी ही माझी मालक आहे. मालक सांगा की असनी. नाही नाही, तू यांच्याकडे बाबू म्हणून घरगडी आहेस, हा. माझ्याकडे पण बंडू म्हणून कामाला आहेस. मी मालक तुझा, नाही का? आठवतंय? मालक हा, होय तर होय तर. मग
मगे हा बरोबर मी तू माझ्याकडे कामाला होतास तोंडपुषा म्हणून. तोंडपुषा आणि नागपुषा. गे बाय माझे ही कसली कामा. हे एवढंच नाही, मी तुला काय काय जुजबी कामं पण सांगायचो इतर. काल जुजबी काय झालं बाबू? जुजबी ऐकल्यानंतर मला काहीतरी आठवत आहे. काय काय नाही. जुजबी हा हवा हवा असा वाटणारा शब्द आहे हा. ह्याच्यात काहीतरी गोडवा आहे. बाबू जुजबी जुजबी नाही, मला दिसतंय एक गोड सुंदर तरुण अशी चालत येते, अशी आल्हाददायक. हा तो सुगंध. होय होय मला दिसतंय. नाही मला आठवत आहे आणि मला माझ्या कानामध्ये ऐकवत आहे बोल्ड, बिंदास आणि ब्युटिफुल. बाबू जुजबी बोला असं काहीतरी आठवतंय मला. बाबू असं काही नाही बाबू. हे का आठवतंय मला. बाबू अरे जुजबी या शब्दावर काय आठवण्यासारखं आहे? जुजबीचा अर्थच म्हणजे एकदम शिल्लक कॉमन शब्द आहे तो. नाही नाही हो नाही, मला जुजबी खूप मौल्यवान आहे. असं ते सहज नाही मिळत. आणि आता तर एवढी दुर्मिळ झाली आहे, विस्मृतीतच गेले लोक. ऐका ना, तुम्ही सारखं जुजबी बोलताय, मला सारखं काहीतरी आठवतंय. जुजबी वरून आठवतंय मला, खरंच काहीतरी आठवतंय. आहे असं फोन. अरे याचा हे कोण आहे? कोण? GOSWAMI जोस्वामी कोण आहे? हे जोस्वामी जोस्वामी नाही, गोस्वामी आहे. गोस्वामी. बाबू हे नाव ऐकलं डोक्यामध्ये सनक गेली हो. हे बाबा हे काय नाही, काय तू फोन उचल हा आणि एवढंच बोल, मी सोडलंय. पण काय सोडलंय ते जाऊ दे, तू फक्त बोल हॅलो गोस्वामी, मी सोडलंय, मला गरज नाही तुमची. अरे पण कशाची गरज नाही. कोण हाय कोण? मला मी सांगा. सांगतो बाबू तू आधी शांत हो. हा हे जे आहेत ना गोस्वामी, हा तुमची घरगड्यांची युनियन आहे ना, हा. त्याचे अध्यक्ष आहेत. सांग त्यांना हा. गोस्वामी मी सोडलंय. मी सोडलंय. मला गरज नाही तुमची, हा. तुमचीही आणि तुमच्या मार्गदर्शनाची. अरे किती वेळ आणखी पिळवणूक करणार आहेस? सांग सरळ तोंडावर सांग. सांग बिनधास्त सांग. हा सांग, पुन्हा फोन करायचा नाही. सांग. हॅलो गोस्वामी. हॅलो गौऱ्या, कसा आहेस बाबा? एक मिनिट. मला सांगा, हे म्हणजे माझ्या वयाचे आहेत, तरुण आहेत, वयस्कर आहेत, तसं मला आवाजाव करायला. हे तरुण आहे ते. तरुण आहे. म्हणजे तुझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. हा होय. बोल तू बोल. हॅलो. हॅलो हा गौऱ्या, कसा आहेस बाबा? हे गोस्वामी, हा, मी सोडलंय. काय सोडलं? मी सोडलंय, कळलं. मला परत फोन नाही करायचा. तुझी गरज नाही, मला आता तुझी गरज नाहीये. तुझ्या मार्गदर्शन. तुझ्या मार्गदर्शनाची पण गरज नाही, कळलं. मोठे. अरे हा हॉस्पिटलमध्ये बसलाय वाटतं. अरे कार्य करतोय रे. हे असं का होतंय मला? आता मजा येईल. मला काय, हा आता मजा येईल. मला त्रास व्हायला लागला यार. नाही, आता काय कर, फोन चार्ज करून ठेव. खूप फोन येतील आता तुला. का? आता एवढं केलं, मजा येईल आता. चार्जर कुठे? चार्जर. फोन चार्ज करून घ्या. बाबूचा चार्जर इथे असेल. फोन चार्ज. चार्जर. खाली असेल. चार्जर. काय? चार्जर. चार्मर. काय? हा चार्मर. नाही मला आठवलं. चार्मर बोलल्यानंतर मला ना काहीतरी आठवतंय. काय आठवतंय? हा, मला दिसते एक सुंदर तरुणी. हा? होय ती मला बोलते चार्मर. चार्मर असं काहीतरी बोलते मला असं ऐकू येत आहे. ती मला दिसते, पण तिच्या शेजारी जो बसलाय तो मला अजिबात बघायचा नाहीये. मला दिसते एक तरुण चार्मर. अरे नाही यार. खरंच एवढं आठवत असेल का ना? त्या हास्य जत्रेत ना पाठांतराची मारामारी होती. ते लोक मला फोन करून सांगायचे, बाबा हिचं घरी पाठांतर घे, वपू पुलं वाचायला दे. चार्जर वरून चार्मर आठवत असेल. त्याची ती स्टाईल आहे. गौऱ्या थांब. गौऱ्याचा ऍक्सिडेंट झाला रे. समीरदा, जरा मला हे कोण आहे? जरा थांब समीरदा. मला एक प्रॉब्लेम झालाय समीरदा. काय? गौऱ्याचा मेमरी लॉस झालाय. दादा थांब. अरे ऐक तर आम्ही काही गोष्टी ठरवल्यात. ऐक सांगा ना. अच्छा हां ठीक आहे. मग मला पण गौऱ्या नोकर म्हणून पाहिजे. हे नाही, असं नाही. किती जणांकडे द्यायचा
नवरा नोकर म्हणून मी नाही देणार. ठीक आहे त्याला सांगतो मग. ऐका मी तुमच्या पाया पडतो, मी तुमच्या पाया पडतो. कहने को तो हर एक दर्द तुम्हें बता देता, लेकिन तुमने पूछा ही नहीं कि खामोश क्यों हो. ओहो. ऐका चान्स शोधत असतो रे कधी. आता काय गरजच नव्हती. ही जागाच नाही आपण एक काम करू, 1 2 3 तिघ जण आहोत. 12 तरी हा एक काम करू, आपण 4 महिने गौऱ्याला वाटून घेऊ. ठरलंय? तुला गौऱ्या म्हणून हाक मारू नको हा. जा भेट. जा ना तू. रामू रामू. कैसा है रामू? कोण रामू? बरा आहेस ना रामू? तू रामू, अरे नोकर होतास तू माझा. ओ नाही अहो मी ह्यांचा बाबू आहे, ह्यांचं बंडू असं आहे. हा रामू म्हणजे अरे अरे तू काही काळ माझा रामू सुद्धा होतास. गौऱ्या आपण घेऊन जाऊ. गौऱ्या 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 कुठे आहे? तर मी ऑफिस बंद आलो डायरेक्ट. गौऱ्या कुठे आहे? ऐक एक प्रॉब्लेम झालाय सांगायला. मला मला हो येस. अरे खरंच खरंच आहे, आई शपथ. मला पण गौऱ्या नोकर म्हणून पाहिजे. हे नाही हा. माझं एक तीळ किती जणांमध्ये वाटू मी? मी सांगतो. प्लीज ऐक ना. दर्द को हम मुस्कुरा कर क्या सहने लगे, लोगों को लगता है हमें तकलीफ ही नहीं होती. जागा रे, जागा आहे. क्रम चुकला, फक्त क्रम चुकला. मागचं पण प्लीज आम्हाला मान्य आहे. एक काम करूया, आपण 4 जण आहोत ना, 3 महिने वाटून घ्या गौऱ्या. चल, ठीक आहे. भेट जा भेट. थापा ऐसे हो. नाही गौरव मला पण गौरव पाहिजे माझ्याकडे कामाला. अरे यार ही खबरच बाहेर गेली वाटतं. ठीक आहे, एक शांतपणे आहे का? 1 2 3 4 5 6 2 महिने वाटून घेऊ गौरव. 2 महिने फायनल. ठीक आहे, चालेल. क्या तंबी पहचाना क्या मेरे को? तंबी? कोण तंबी? मोरे प्याड, पकड. मोरे सर. काय? मोरे सर हे बघा तुमचा एपिसोड लागलाय, बघत होते मी. काय कमाल काम करायचं तुम्ही. आठवतंय का तुम्हाला आता काहीतरी? बघा आय एम रोमॅन्टिक गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. हनीमून है ना. अरे आज माझा हनीमून आहे. अरे हा मी आहे. हनीमून मला आठवलं. हा मी ऍक्टर गौरव मोरे. मी महाराष्ट्राच्या हास्य जत्रामध्ये काम करतो मी. हा अच्छा, म्हणजे मी तुमच्या घरी कामाला होतो काय? आता तुम्ही मेलात रे. असं एकेकाला इंजेक्शन देतो ना. एक लक्षात ठेवा, क्रिएटिव्हिटी किती जरी बेकार असली ना, पण माझं नाव लक्षात ठेवा. आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. सई. पैसा वसूल परफॉर्मन्स होता. अत्यंत इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट होती. सुनील डांगेंची कॉन्सेप्ट होती. एकदा सुनील सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. दादा ओंकार मस्त. खूप कमाल होतं. भावा तुझी आणि समीरदाची एकदम छोटी एंट्री होती, पण तुम्ही जिथे जाल तिथे दंगा घालता यार. फार मजा आली. वने असं गौऱ्याला नको ग बिचाऱ्याला. असं नको ग त्याला सोडत जाऊ. मजा आली. फुल पैसा वसूल परफॉर्मन्स होता. थँक्यू. सगळ्यात आधी ईश्वराकडे मनपूर्वक प्रार्थना आहे की आमच्या चेकवरची 0 आणि सुनील डांगेच्या डोक्यातल्या कल्पना दिवसेंदिवस वाढतच जा. फार सुंदर कॉन्सेप्ट होती आणि फार मस्त लिहिली होती स्पशा. सगळ्यांनी बहार आणली, खूप बहार आणली. फार मजा आली. ज्याला माझ्याकडे बघायचं नाहीये मलाही त्याच्याकडे न बघताच कमेंट देईल. चांगलं करतोस, करत राहा. कित्येक स्किट्स तू आय एम अ गौरव मोरे पवई फिल्टरपाडा टाणाण या वाक्याने सुरू केलंस. त्या वाक्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट बघत असतो. आज यूट्यूब रूटर्स किंवा हे स्वर्गस्थ शक्तीनो एवढं ते वाक्य फेमस झालंय. पण आज सुरुवातीपासून ते वाक्य आलं नाही, कुठेतरी अशी चुकचुक लागत होती. पण त्या वाक्याने स्किटचा शेवट होईल हे फार अनएक्सपेक्टेड होतं आणि फार ब्रिलियंट होतं.
आता तुझी इच्छा असेल तरी मी तुझ्याकडे बघणार नाही जा. Fantastic. बंदे हम वा वा बहारदार बहारदार. मंडळी एका लकी बंपर ड्रॉच्या विजेत्याला मिळणार आहे एक बहुमूल्य इनाम. बघूया ते काय आहे ते. डोअर फ्रेम नाहीये म्हणजे हेच आहे ऑफिस. नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार. हॅलो सर प्लीज हॅव अ सीट. हां हाऊ कॅन आय हेल्प यू? नमस्कार, मी पृथ्वी प्रताप आणि हा माझा मुलगा निखिल प्रताप. ओके निखिल. बोलायचं तुमच्याशी कष्टी. ए, 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 ए. मी नाही बोललो. काय झालं काय झालं इकडे या. काय झालं पप्पा हां निखिल नाही निक निक बोलायला सांग, मला ते खूप आवडतं पप्पा. निक. बाळा, तुझं आणि शिवली परबचं जे लहान मुलांचं कॅरेक्टर आहे ना, त्याला पोलिओचा डोस नाही ट्रक द्यायला पाहिजे. सोपं. हे काय रे? उभा राहा उभा राहा उभा राहा. ये रे माझा बाळ, रडू नको. कुणी केलंय हे कास्टिंग? माझा मुलगा निक निक. काय तो असं रुसला जरासा, मी त्याला निखिल म्हणालो म्हणून. अच्छा, अच्छा. आम्ही दापोलीवरून आलोय. ओके. काय झालं, ह्याच्या शाळेत तुमच्या ह्या कंपनीने पॅम्पलेट वाटले होते. पॅम्पलेट तुमचं आलं होतं आमच्या शाळेत. ते महाशब्द महाशब्द कोण? हा. Yes. तर ते ह्याने मी सोडवलं ते. सांगतो तू बाळा, मी सांगू. पप्पा सांगताय. हा. तर ते ह्याने सोडवलं आणि आमच्या घरी पत्र आलं होतं की हा जिंकलाय, पत्र आलं. आम्हाला बहुमूल्य वस्तू मिळणार आहे. राईट राईट राईट. येस तरीच मी विचार करतोय की निखिल प्रताप. राईट, बरोबर, निखिल बरोबर. प्रताप. म्हणजे तुम्ही आमच्या महाराष्ट्रातले विनर आहेत महाघोड्याचे. हो. कॉंग्रॅच्युलेशन सर, कॉंग्रॅट. तर तो ते शब्दकोड जे आहे ते त्याने सोडवलं, तो जिंकला. तर ते बरोबर आहे. तुम्हाला एक गिफ्ट मिळणार होतं. Correct, बरोबर. correct. 24 कॅरेट गोल्डन विसल. एक्झॅक्टली. आम्ही तुम्हाला देतो गिफ्ट, पण त्याआधी सर तुम्हाला एका फॉर्मवर सही करावी लागेल. इट्स अन ऍक्सेप्टन्स फॉर्म. दॅट्स ऑल. फॉर्म कशासाठी येतो? अहो नाही, तुम्ही गिफ्ट घेतलं आमच्याकडून ह्यासाठी फक्त एक फॉर्म आहे. म्हणजे उद्या तुम्ही म्हणाल नको आमच्याकडे गिफ्टच नाही, तुम्ही दिलेलंच नाही नाही, असं का म्हणे. हा, द्या 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 Please करा. करणार ना हो. एवढं महागातलं गिफ्ट देताय म्हटल्यावर आम्हाला Yes, सही yes, करावीच yes. लागणार. Please. इथे केली हो, बघा, हो, ही हो. माझी सही. Thank you, बरं ते thank you very much. 24 कॅरेट गोल्डन विसल साधारण केवढी असेल? आणि मी आता आणतोच ना, तुम्ही कशाला. साधारण एवढी वगैरे असेल ती. एवढी? हो. गोल्डन एवढी? कॅरेट. येस. म्हणजे लक्षात येते का पप्पा? 24 कॅरेट गोल्डन विसल एवढी म्हणजे साधारण एक 30-40 हजार रुपये. पप्पा मला शाबासकी द्या. शाबास शाबास. माझं उपाय हे करणारच नाहीये मी आता. मिस्टर पृथ्वी, ही घ्या तुमचं गिफ्ट. वा 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 वा. हे मी आधी हे उघडू का? हो प्लीज याने उघडू? हो. वा वा. तोपर्यंत वाव पप्पा, गिफ्ट बघा पप्पा, एक नंबर. सर हे काय आहे? सर 24 कॅरेट्स. 24 कॅरेट्स आणि वाव ही शिट्टी. हा सर. म्हणजे 24 कॅरेट्स गोल्डन विसल म्हणून तुम्ही आम्हाला 24 गाजरं दिली आहेत आणि ही शिट्टी दिली. हा सर. म्हणजे 4 आण्यात दुधी हलवा असं म्हटल्यावर जाऊन दुधी हलवायचा असा विनोद. हे स्किट आहे आपलं. फसवणूक आहे ही. सर प्लीज सर. ही फसवणूक आहे. मी दापोलीवरून पुण्याला ही 24 गाजरं खायला आलोय. नाही, हा, सर. गोल्डन विसल होती ही. गोल्डन विसल आहे. अहो सर, गोल्डन कंपनीची विसल आहे. हा काय लोगो आहे ना त्याच्यावर. ए मला बक्षीस मिळालं पप्पा. ए, वाव मस्त आहे मस्त आहे. शांत बस. अहो, ते- सर 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 मुलाला आवडले, तुम्ही कशाला नाराज होताय? काय करूया फालतू शिट्टीचा मी? फालतू नाहीये सर शिट्टी. एकमेव शिट्टी आहे जिच्या बरोबर वॉरंटी कार्ड येतं सर. वॉरंटी कार्ड. उद्या शिट्टीला काही झालं, तुटली फुटली, काहीही डॅमेज झाला ना सर, तुम्ही थेट लंडनच्या ऑफिसला जायचं, तिकडे रिप्लेस करून मिळते.
ही शिट्टी मी लंडनला जाऊन रिप्लेस करायची. हा सर. पत्रात चुकून जरी लिहिलं असतं ना गिफ्ट म्हणून शिट्टी देताय तर दापोलीवरून पुण्याला नसतो आलो मी. सर आय एम सो सॉरी सर, पण आता काय करू, शिट्टी तर आहे ना सर. ही फसवणूक आहे, ही शुद्ध फसवणूक आहे. तू चल रे, तू चल. मी तुमच्या विरुद्ध पोस्ट लिहिणार आहे फेसबुकवर. ऐका, तुम्ही पोस्ट लिहा, काही प्रॉब्लेम नाहीये सर, पण काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या आपल्याला पूर्ण कराव्याच लागतील. काही फॉर्मॅलिटी वगैरे करणार नाहीये मी, कळलं ना. माझी फसवणूक केली तुम्ही, मूर्ख समजता मला. नाही, मग सर. अशी सही केली तेवढी बास आहे. चल रे. सर नाही सर, शिट्टी वाजवण्याचे काही रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत त्या तुम्हाला त्याच्यावर सही करावं लागेल. त्याशिवाय मला तुम्हाला शिट्टी देता येणार नाही. अरे नको देव, दे रे परत दे. मला पाहिजे, मी नाही देणार बाबा, मला पाहिजे, मी जिंकलोय ना जी. बाहेरून नवीन घेऊया ती त्याला दे. मी नाही देणार, मी नाही देणार. ते दे, दे सही करतो. सर हे घ्या, 20 पानी ॲग्रीमेंट आहे. प्रत्येक पानावर वर, मध्ये आणि खाली अशी सही करायची आहे. हे घ्या. 5 रुपयाच्या शिट्टीसाठी मी 20 पानांवर सही करायची. म्हणजे 2 मार्काच्या प्रश्नांसाठी मी 15 पानांचा निबंध लिहायचा. हसला का? सर सौजन्य म्हणून हसलो, नाही तर एवढ्या दर्जाचाही विनोद नव्हता सर. प्लीज सही करा सर. एवढे काहीच क्लॉजेस नाही आहेत, एकदम नॉर्मल क्लॉजेस आहेत. हे घ्या. म्हणजे पहिला क्लॉज असा आहे सर की तुम्ही ही शिट्टी फक्त शिट्टी वाजवण्यापुरताच वापरायची आहे. सही. अजून कशासाठी वापरतात शिट्टी? नाही सर, उद्या समजा या शिट्टीवरून तुम्ही गाणं वाजवलं, ते लोकांना आवडलं, मग शिट्टीवरची गाणी असा एक मनोरंजनाचा कार्यक्रम केलात तर आम्हाला कळवावं लागेल. आणि त्या मनोरंजनाच्या कार्यक्रमातून जे काही पैसे येतील त्याचे 20% पैसे आम्हाला द्यावे लागतील. आणि दिले नाही तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होईल. हे काय सांगायला नको. सर सही करा. एक मिनिट इकडे दे. अरे तुला देतो, इकडे दे. याच्यावर मी शिट्टीवरची गाणी असा मनोरंजनाचा कार्यक्रम करणार. हा सर. मी एक गाणं वाजवतो, हमें तुमसे प्यार कितना हे वाजवतो. कुठलं गाणं वाजवलं मी? सर हमें तुमसे प्यार. कोण मारीन? तुडवीन. सॉरी सर. फक्त एवढाच आवाज आला ह्याच्यातून. याच्यावर मी कशी गाणी वाजवणार आहे? नाही, सर. याच्यावर जास्तीत जास्त कवायतीचे कार्यक्रम होतील किंवा ट्रॅफिक कंट्रोल होऊ शकतं. नाही होऊ शकतं सर, व्हायला काय काही होऊ शकतं. पण तुम्ही समजा ह्या शिटीने ट्रॅफिक कंट्रोल करायला गेलात आणि तिकडे ऍक्सिडेंट झाला तर कंपनी जबाबदार नाही, केवळ तुम्ही जबाबदार असाल. पुढचा क्लॉज तोच आहे सर. मी का जाईन ट्रॅफिक कंट्रोल करायला? नाही सर, हल्ली कोणी काहीही करतं ना, म्हणजे कोणी काही करून बसतं. म्हणजे इथेच बघा ना, अँकरिंग करता करता लोक कविता करतात, किस्से सांगता सांगता लोक ऍक्टर झालेली आहेत. तिकडे मोठे मोठे लेखक रायटिंग करता करता प्रोड्युसर झाले आहेत. काही येऊ शकतं ऍब्सोल्युटली. म्हणून प्लीज सर सही करा, नाही तर मला शिट्टी नाही देता येणार. 1 मिनिट द्या फक्त. हा हा. सॉरी सर, सॉरी सर, सॉरी सर. बंपर प्राइस प्रमाणेच बंपर परफॉर्मन्स होता. मस्त. प्रसादा. फार छान. पृथ्वी मस्त होतं कॅरेक्टर. काय काय जागा फारच दिलखेच होत्या. ओमकार फॅन्टॅस्टिक. बने कोणी केलं हे कास्टिंग असं एकदाही वाटू नये इतका गोड परफॉर्म केलंस. फार मजा आली. वंडरफुल. बहारदार कमेंट्स, बहारदार परफॉर्मन्स. कीप इट अप. मंडळी, विनोदाची ही बरसात अनुभवण्यासाठी आता आपण भेटणार आहोत पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.